त्यानंतर या ठिकाणी घेऊन जाण्यात येत आहे आणि आता आपण हे दृश्य पाहतो आहोत। वाल्मिक कराडला या ठिकाणी विशेष न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर हे आपण दृश्य पाहतोय। धनु आता ही दृश्य आपण पाहतो आहोत। वाल्मिक कराडला या ठिकाणी घेऊन जाण्यात येत आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये त्यांना घेऊन जाण्यात येत आहे आणि आपल्याला पाहायला मिळते। काय प्रतिक्रिया आहे दादा, काय प्रतिक्रिया, काय बोलायचंय का कराड साहेब, काय बोलायचंय कराड साहेब? आता आपण पाहतोय की कराड यांना या ठिकाणी न्यायालयातून पुढे घेऊन गेलं जात आहे आणि ही दृश्य आहेत। आता कोर्टाचे नेमकी काय प्रक्रिया आतमध्ये पार पडली हे देखील आपण जाणून घेऊया। आतमध्ये वकील देखील आहेत आणि त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधूया। मात्र आपले प्रतिनिधी गोविंद आपल्या सोबत आहेत। गोविंद, नेमका काय घडलं आतमध्ये? आपण बघितलं की एक प्रक्रिया असते की आजच मोक्का अंतर्गत वाल्मिक कराड यांना सीआयडीने ताब्यात घेतलंय आणि उद्या सकाळी याच कोर्टामध्ये म्हणजे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि मोक्का अंतर्गतली जी काही कारवाई आहे ती उद्या सुरुवात होईल। आता वाल्मिक कराड यांना बीड जेलमध्ये ठेवलं जाईल आणि बीड जेलमध्ये ठेवल्यानंतर त्यांना प्रक्रिया अंतर्गत लगेच परत सुद्धा सीआयडी घेऊ शकते। मात्र उद्या याच कोर्टामध्ये वाल्मिक कराड यांना हजर केलं जाईल आणि मोक्का अंतर्गत कारवाईला सुरुवात। आतमध्ये जी सुनावणी झाली ती कशाची होती? सुनावणी नव्हती, ती कोर्टाची प्रक्रिया होती। कारण ज्यावेळी मोक्का अंतर्गत कोर्टाकडे परवानगी मागितली सीआयडीने की त्यांच्यावर कारवाई करायची आम्हाला, त्यावेळी कोर्टाने त्यांना परवानगी दिली आणि परवानगी दिल्यानंतरच त्यांनी ताबा घेतला। वाल्मिक कराड यांचा ताबा आता सीआयडीकडे मोक्का या अंतर्गत असलेल्या कलमामध्ये आहे, गुन्ह्यामध्ये आहे आणि याचाच तपास आता आपल्याला माहिती आहे की उद्या सुरुवात होईल। दोन प्रश्नाची प्रेक्षकांना स्पष्टता करा, ते म्हणजे वाल्मिक कराडवर दोन गुन्हे आता दाखल आहेत। खरं म्हणजे एक म्हणजे खंडणीचा आणि दुसरा आता गुन्हा दाखल होतोय मकोका अंतर्गत खुनाच्या कटात सहभागाचा। कशामध्ये या ठिकाणी मोक्का लावण्यात आलेला, मकोका लावण्यात आला? आता आपल्याला प्राथमिक जो अंदाज आहे आपला तो असा आहे की खुनाच्या कटामध्ये त्यांना सहभागी यामध्ये धरलेला आहे। अर्थात तो त्यांचा सहभाग कसा होता हे सीआयडीच्या तपासातून पुढे निष्पन्न होईल। तूर्त मात्र इतर खुनाच्या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांना जो मोक्का लागला तो वाल्मिक कराड यांना सुद्धा लागला। इकडे खंडणीमध्ये त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली असताना आपण बघतोय की मोक्का अंतर्गत मात्र आता सीआयडीने त्यांना ताब्यात घेतलेला आहे। निश्चित आपण पाहू शकतो की आता ही न्यायालयातली प्रक्रिया पार पडलेली आहे आणि यानंतर उद्या पुन्हा या मकोका अंतर्गत या ठिकाणी त्यांना याच न्यायालयात हजर केलं जाईल, अशा प्रकारची माहिती देखील गोविंद यांनी दिलेली आहे। निश्चितपणे कृष्णात, म्हणजे आता जी माहिती पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण थोडक्यात ह्या